आणि नवी मुंबईची ओळख द्विगुणित करण्याची जबाबदारी नगरसेवकांवर आहे। सक्षम आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना न्याय देऊ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केले। नवी मुंबईमध्ये भाजपला यश मिळाले। भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार चुरस होती या महानगरपालिकेमध्ये। मात्र भाजपने सर्वाधिक जागा जिंकत या महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला। गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेली होती आणि रवींद्र चव्हाण यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक केले आणि जे कार्यकर्ते सक्षम काम करतील, जे उमेदवार सक्षम पद्धतीने काम करतील त्यांना संधी मिळेल असंही म्हटलं। नाईक साहेबांना मी त्या संदर्भात सांगितलं की असे काही सक्षम जे उमेदवार की ज्यांना कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं, अशा सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह जो विचार करायचा तो आपण सर्वजण संघटनात्मक दृष्ट्या नक्की येणाऱ्या काळामध्ये करू। खरं तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं, ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं। त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामुळे मिळाली।